यानंतर मंचावर मी आमंत्रित करते आहे प्रतिमा दुरुककर यांना. प्रतिमातांची थोडक्यात ओळख करून देते. इंडॉलॉजिस्ट, लेखिका, पुण्यातील वारसा स्थळांवर हेरिटेज वॉक घेणाऱ्या, मंदिरं, प्राचीन साहित्य, प्राचीन भारताचा इतिहास यावर व्याख्यानं देणाऱ्या पुण्यातील प्रतिमा दुरुककर यांचं मनापासून स्वागत करते मी. त्यांनी लिहिलेल्या भटकंतीवर बोलू काही या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ 6 महिन्यात संपली. जानेवारी 2025मध्ये पुण्यात झालेल्या पहिल्या रोटरी साहित्य संमेलनात रोटरीतील लेखिका म्हणून त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. त्यांचं दुसरं पुस्तक पुणे हेरिटेज वॉक नुकतंच बुकगंगा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालं आहे आणि इथे बाहेर आपल्या बुक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध देखील आहे. आज त्या आपल्यासमोर एक दीर्घ कविता सादर करणार आहेत. प्रतिमा दुरुककर. पुस्तकप्रेमी मित्रमैत्रिणींनो, माझं हे पहिलंच वर्ष इथं यायचं. सर्वप्रथम मी मंजिरी धामणकरच्या या ग्रुपमध्ये मला आणल्याबद्दल आभार मानते. तसेच कृष्णा दिवटे सर आणि ग्रुप ॲडमिन्स इतर त्यांचेही आभार मानते. मी जी कविता सादर करणार आहे किंवा गद्य काव्य म्हणा त्याला, तर ते वाराणसी आणि गंगा या विषयावर आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं काळात मागे नेते, कारण मी प्राचीन काळात वाराणसी कशी होती हे आम्हाला सांगा असं आम्ही जेव्हा वाराणसीला मित्रमैत्रिणी गेलो तेव्हा त्यांनी आग्रह केला. त्यातून हे गद्य काव्य जन्माला आलेलं आहे. तर सिंधू संस्कृती आपल्याला माहिती आहे. सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये सिंधू संस्कृती भारतात बहरली आणि हा काळ आता नवीन याच्यानुसार जवळजवळ इसवी सन पूर्व 7000पर्यंत मागे जातो आहे. पण तरीसुद्धा त्यानंतर अनेक नैसर्गिक संकट आणि पर्यावरणातल्या बदलामुळं संस्कृती हळूहळू नष्ट झाली. मोठ्या महानगराचे छोटी खेडी झाली, व्यापार मंदावला. त्याचवेळी पृथ्वीवर इजिप्शियन संस्कृती होती, मेसोपोटेमियन होती, चायनामध्ये संस्कृती होती. ह्या सगळ्या संस्कृती त्या काळात लयाला गेलेल्या आहेत. आपली सप्तसिंधूमधली सिंधू संस्कृतीसुद्धा लयाला गेली आणि लहान खेड्यातून पुन्हा मानव वस्त्यात राहू लागला. वस्त्यातून नंतर तो छोट्या झोपडीत राहू लागला. हे सगळे उत्खननात मिळालेले पुरावे आहेत. आणि त्यानंतर तो भटकं जीवन जगू लागला. पाण्याच्या शोधात मानव गंगा यमुनेच्या दोआबात आला आणि त्यानंतर तो तिथे थोडा राहू लागल्यानंतर इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकामध्ये परिस्थिती बदलली. पर्यावरण बदलायला लागलं. 700-800 वर्षाचा दुष्काळ मानवाने सहन केला. तो संपत आला आणि मग गंगेच्या तीरावर अनेक नगरं तयार झाली. त्यातलंच वाराणसी एक. त्या काळामध्ये या प्रदेशामध्ये 18 महाजनपदं तयार झाली होती. ती महाजनपदं मी तुम्हाला नावं वाचून दाखवते. बरीचशी आपण कथांमधून ऐकलेली आहेत. 16 महाजनपदं आहेत. कुरु, पांचाल, अंग, काशी, कोसल, वृज्जी, चेदी, वत्स, मत्स्य, शूरसेन, अश्मक म्हणजे महाराष्ट्र, अवंती, गंधार, कांबोज, मगध आणि काशी. काशी हे फार वैभवशाली राज्य होतं. ते उत्तरेस वरुणा आणि दक्षिणेस असी या 2 नद्यांच्या मध्ये वसलं होतं. म्हणून त्याला वाराणसी म्हणतात. आजही तुम्ही वाराणसीला गेलात तर ओढ्याच्या स्वरूपात वरुणा आणि असी आहेत तिथे. अतिशय वाईट परिस्थिती आपल्या मुळा मोठ्यासारखी. तर मार्क ट्वेन काय म्हणतो बघा या वाराणसीबद्दल. द ओल्डेस्ट लिव्हिंग सिटी. त्याला बहुतेक सिंधू संस्कृतीची शहरं माहीत नव्हती, पण ठीक आहे. ओल्डर दॅन लिजंड, ओल्डर दॅन ट्रॅडिशन अँड ओल्डर दॅन ऑल ऑफ इज पुट टुगेदर, असं त्यानं वाराणसीचं वर्णन केलं आहे.
आता मी तुम्हाला गद्यकाव्यातून वाराणसीत प्राचीन काळी काय काय घडलं ते सांगते. जेव्हा नव्हते हो कोणी वाहे गंगेचे हो जळ, जेव्हा नव्हते हो कोणी तेव्हा वाहे गंगेचे हो जळ, शिव पार्वतीच्या पोटी जन्मे पाणी हे निर्मळ, जन्मे पाणी हे निर्मळ. सिंधूच्या तीरावर मानव तेव्हा जेव्हा विसावे, सिंधूच्या तीरावर मानव जेव्हा विसावे, आटली सिंधू माय भूमी गाळती आसवे, भूमी गाळती आसवे. पुन्हा भटके मानव त्याच्या दुःखाला ना ठाव, पुन्हा भटके मानव त्याच्या दुःखाला ना ठाव. गंगा माय बोलावते त्याला कुशीत हो घेते, त्याला कुशीत हो घेते. भरभरा वाढे बाळ गंगेचा हो आशीर्वाद, भरभरा वाढे बाळ गंगेचा हो आशीर्वाद. संस्कृतीला आली फळे घाली मोक्षास तो साध, घाली मोक्षास तो साध. गंगा कशी काय पुसता मजशी, गंगा कशी काय पुसता मजशी. काय सांगू तिचे नाते मानवाच्या हृदयाशी, मानवाच्या हृदयाशी. गंगेच्या या तीरावर काय काय हो घडले, गंगेच्या या तीरावर काय काय हो घडले. ऐका हो गुणीजन इथे कोण कोण आले, इथे कोण कोण आले. गंगेच्या काठी झाला भाविक मरणासन्न, गंगेच्या काठी झाला भाविक मरणासन्न. शिव धावून तो येई करी मंत्राचे पठण, करी मंत्राचे पठण. कानी मोक्षाचे ते मंत्र, कानी मोक्षाचे ते मंत्र. आत्मा होतच शांत जाई मोक्षाच्या प्रवासा निवांत निवांत. जेव्हा मृत्यूची चाहूल तेव्हा गंगेची हो आस, जेव्हा मृत्यूची चाहूल तेव्हा गंगेची हो आस. येती भाविक जनते देह गंगा अर्पण्यास, देह गंगा अर्पण्यास. या भूमीत जन्मले जैन तीर्थंकर दोन, या भूमीत जन्मले जैन तीर्थंकर दोन. 7वे पुष्पदंत 23वे पार्श्वनाथ, 23वे पार्श्वनाथ. काशी झाली हो पावन जन करीती वंदन, जन करीती वंदन. चीन मधून चालत ह्युएन स्वँग आला, चीन मधून चालत ह्युएन स्वँग आला. त्याला पाहून गंगेस हर्ष की हो झाला, हर्ष की हो झाला. गंगेच्या पश्चिम तीरी राहतो तुलसीदास, गंगेच्या पश्चिम तीरी राहतो तुलसीदास. मातृभाषेत तो लिहितो श्रीरामचरितमानस, श्रीरामचरितमानस. आदि शंकराचार्य येती पुण्यतीर्थ हे पाहती, आदि शंकराचार्य येती पुण्यतीर्थ हे पाहती. हिंदू मठ परंपरा म्हणती तीर्थाटन करा, म्हणती तीर्थाटन करा. वाराणसीच्या गल्लीत म्हणे मस्तीत कबीर, वाराणसीच्या गल्लीत म्हणे मस्तीत कबीर. मन करा हो निर्मळ काय करता ते स्नान, काय करता ते स्नान. येता येथे अकबर पाही मंदिरे सुंदर, येता येथे अकबर पाही मंदिरे सुंदर. पडे भुरळ हो त्याला त्याने बांधले मंदिर, त्याने बांधले मंदिर. परी औरंग्याने मात्र येथे केला हो विनाश, परी औरंगाने मात्र येथे केला हो विनाश. भूत शिकन तो आला होती मंदिरे उद्ध्वस्त, होती मंदिरे उद्ध्वस्त. गंगा ढळढळा रडे, गंगा ढळाढळा रडे घाली शिवास साकडे, घाली शिवास साकडे. शिव धावून हो आला करी गंगेचे सांत्वन, करी गंगेचे सांत्वन.
पाणी वाहे हो पुण्याचे, पाणी वाहे हो धर्माचे. पाणी वाहे हो पुण्याचे, पाणी वाहे हो धर्माचे. गंगा वाहते वाहते, मग संस्कृती वाढते, मग संस्कृती वाढते. परंपरेची ती गंगा मोठी मोठी होत जाते, मोठी मोठी होत जाते.